विद्यानिकेतन संस्कार केंद्राच्या या विद्यार्थी मुलाखतीमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे। हा श्रेयश मारुती पाटील याचे वडील आई वडील इंदापूरला असतात आणि हा इंदापूरहून मला वाटतं तुझा 7वीला प्रवेश झाला संस्कार केंद्रामध्ये, बरोबर। हा विराज याची दाभाडे बीड जिल्ह्यामधला कोणतं गाव आहे? हा लिंबा गणेशच्या जवळ विराजचं गाव आहे। विराज 6वी पासून विद्यानिकेतन संस्कार केंद्रामध्ये शिकतो। आता काल इंग्रजी ट्युशनची परीक्षा झाली। इंग्रजी ट्युशनच्या परीक्षेमध्ये या दोन्ही विद्यार्थ्यांनी श्रेयसनं 20 पैकी 19 मार्क घेतले आणि विराजनं 20 पैकी 20 मार्क्स घेतले। आणि मग आपण या मुलाखतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पण दाखवून देणार आहोत की अरे आपण अभ्यास केला, प्रामाणिकपणे मेहनत केली आणि चांगल्या पद्धतीने जर पेपर आपण सोडवला तर निश्चितच आपल्याला पण परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळतात। पालकांच्या मनामध्ये जो संभ्रम आहे की अरे आउट ऑफ विद्यार्थी मार्क घेत नाहीयेत, 10 पैकी 7, 10 पैकी 8, 20 पैकी 14, 20 पैकी 15, 20 पैकी 8, मग विद्यार्थ्यांना मार्क्स का जास्त पडत नाहीये असं पालकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतो, समस्या निर्माण होते। म्हणून त्या पालकांनाही थोडं समजावून सांगावं आणि विद्यार्थ्यांनाही समजावून सांगावं या उद्देशाने आपण या मुलाखतीचं आयोजन या ठिकाणी केलं आहे। श्रेयस, तू आता कालची परीक्षा झाली इंग्रजीची, ती पॅसेजवरच होती, मला वाटतं काय धड्याचं नाव काय? द बॉय हू ब्रोक द बँक हा धडा होता, युनिट दुसऱ्या युनिट मधला। आणि या परीक्षेमध्ये श्रेयसनं 20 पैकी 19 मार्क घेतले। का वाटतं तुला या संदर्भात तुझं काय मत आहे? मला चांगलं वाटत आहे। आज पुढे मेहनत केली आणि 10वीच्या परीक्षेत देखील चांगले मार्क पडले। ही परीक्षा ही खूप सोपी असते, परंतु सराव केल्याने जास्त मार्क पडतात। वा, छान, तुझं अभिनंदन। विराज, तू 20 पैकी 20 मार्क घेतले की मला वाटतं ही परीक्षा जी होती ती साधारणपणे कवितेवर होती, बरोबर आहे ना? तर त्या कवितेच्या माध्यमातून एक पॅसेज जो होता टाकलेला तो 6 मार्काचा होता, बरोबर। आणि त्यानंतर अप्रिशिएशन टाकलं होतं, 4 मार्काचं अप्रिशिएशन होतं। आणि त्यानंतर पुन्हा काय होतं? आणि या परीक्षेमध्ये तू जे मार्क्स मिळवले 20 पैकी 20 ते कसे मिळाले नेमकं तुला? का त्याचं काय रहस्य आहे? उत्तर त्याच्यामध्येच असतात, पण त्याला उत्तर सापडायला डोकं लावावं. म्हणजे उतारा वाचत असताना काळजीपूर्वक उतारा आपण वाचला पाहिजे। आणि उतारा वाचत असताना आपल्याला A1, A2, A3 मध्ये नेमकं कोणते प्रश्न विचारले, म्हणजे तुमची प्रश्नपत्रिका सोडवण्याची पद्धत कशी आहे नेमकी दोघांची, कशा पद्धतीने तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवता? प्रश्नपत्रिका जशी साधीच असते, कारण ट्रू फॉल्स, A1 मध्ये ट्रू फॉल्स, A2 मध्ये असंच पॅसेजच्या आधारावरून उत्तर शोधून लिहायचे असतात। कारण की उत्तर तिथेच असतात म्हणून एवढी काही करायची गडबड नसते, परंतु थोडक्यात जर आपण थोडासा प्रयत्न केला तर तो लगेचच होतो। तुला काय वाटतं विराज? आपण जर अभ्यास केला, आपण काही प्रयत्न केले तर आपल्याला सगळे पेपर सोपे जातात। आता ह्या A1 मध्ये साधारणपणे ट्रू फॉल्स, फिलिंग द ब्लँक्स, बरोबर, हू सेड टू हुम अशा प्रकारचे सोपे, म्हणजे ज्याचं उत्तर केवळ एका शब्दामध्ये असतं, एका वाक्यामध्ये असतं। मग हे नेमकं तुम्ही मुलांना किंवा पालकांना कशा पद्धतीनं तुम्ही A1, A2 आणि A3 हे जे प्रश्न आहेत 2-2 मार्काचे म्हणजे 6 मार्काचे, तर ते कसं शोधता तुम्ही नेमकं? आणि ते शोधून जे तुम्ही उत्तर लिहिता अचूक त्याच्यामध्ये काय आहे, तुला काय वाटतं? पॅसेज वाचावा लागतो, पॅसेज मध्ये जरा सापडावं लागतं, ते करावं, त्याच्याशिवाय उत्तर सापडत नाही। काय काय मुलं असं करतात की पॅसेज वाचत पण नाही, पुन्हा म्हणतात उत्तरच नाही। ठीक आहे, श्रेयस तुला काय वाटतं? मला वाटतं की मुलाने आधी ट्रू अँड फॉल्स याचे सराव केले पाहिजेत आणि जसं काय काय प्रश्न येणार आहेत, कशा प्रकाराने येणार आहेत ती समजून घेतलं पाहिजे। आणि ते जर ट्रू अँड फॉल्स जसा शब्द येतो तसा धड्यामध्ये नसतो, त्या पॅसेजमध्ये नसतो, तर त्याचा अर्थ आपल्याला समजून ते बरोबर आहे की चूक आहे लिहावं लागतं, म्हणून ते वाक्याचा अर्थ समजावा लागतो आणि ते लिहावं लागतं।
छान. माझा दुसरा प्रश्न असा आहे तुला, जेव्हा तू प्रश्न वाचतोस तेव्हा त्या प्रश्नाचा अर्थ लक्षात घेतोस का? हो. म्हणजे अर्थ लक्षात घेतला की त्या प्रश्नाचं अचूक उत्तर शोधता येईल, बरोबर? हो. आला नाही का?